तीन खेळाडू कंपल्सरी तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. सन्माननीय योगेशजी म्हात्रे नाना इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरला इथे सुरुवात होती. पहिल्या ओव्हर करता बाला नाईक समोर जगदीश नाईक. पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर पडला, सरळ राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची सुरुवात, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता बॉल आणि तिथनं विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. एक डॉट बॉल आलाय बाला नाईक. यावेळेस मात्र फुल टॉस मिळाला, फेकून दिलाय त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा हा दमदार तडाखा. वेलकम षटकार 6. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज बाळा नाईक सज्ज होतोय. यावेळी चांगला बॉल थोडासा खाली राहिला. फुलर लेंथवर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न होता आणि यश मिळालं त्यामध्ये. थोडासा खाली राहिला त्यामुळे बॅटच्या अगदी आतल्या साईडच्या कडेला लागल्यानंतर विकेटपासून बाजूला गेला. तद्वर 1 रन ही कंप्लीट झाली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आहे आणि 3 चेंडू नंतर 7 ही धावसंख्या धाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज बाळा. यावेळेस मात्र बॅटची बाहेरच्या साईडची कडा घेतल्यानंतर बॉल फ्लाइंग स्लीप कडे वळाला होता. चांगली फिल्डिंग तिथे राहिली, कारण आपल्यापासून डाव्या बाजूने फिरणारा हा बॉल अडवणं थोडंसं कठीण असतं. मात्र ते काम अगदी योग्य तऱ्हेने तिथे कंप्लीट केलं. धावसंख्या पुढे सरकताना 8 या आकड्यावर. योगेश गुळवे आणि साथीनं जगदीश नाईक अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हा बॉल ऑफ स्टंपवर पडला, तिथनं अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत जाऊन पोचते ती 9 या आकड्यावर. जगदीश नाईक एक जुना जाणता खेळाडू आहे. प्रदीर्घ कालकीर्द, खूप वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेला हा खेळाडू, ज्याला तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहताय. ऑफ स्टंप वर पुन्हा एकदा बॉल पडला, अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय. विनंती असेल खेळाडूंना की धावा घेताना खेळपट्टीच्या बाहेरनं धावायचंय. चार चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 10 या आकड्यावर. दुहेरी आकडा हा दाफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. बाळा आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा, बॉल हवेत आहे, संधी आहे इथे. मात्र क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होता, पोहोचू शकला नाही. तिथे झेल घेण्याचा एक चांगला प्रयत्न त्याला कंप्लीट करता आला असता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जो गोलंदाज स्वतः होता तो बॉलपर्यंत पोहोचला नाही, कारण फलंदाज धावा घेत होते. ते धावा घेत असताना त्यांना पार करत त्या चेंडूपर्यंत जाणं थोडंसं कठीण झालं. त्यामुळे इथे जिवंतानाबरोबर रन मिळाली. धावसंख्या पुढे सरकत असताना 11 फॉर नो लॉस. पहिल्या ओव्हरचा खेळ, 5 षटकांची मॅच आहे.
या क्रीडांगणावर आपण जेव्हाही येता एक मोठमोठ्या टोटल त्या तुम्हाला मैदानाच्या आतमधनं पाहायला मिळतात. तशीच एक चांगली मोठी टोटल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते का? यावेळेस मात्र उडवलाय फेसबुकच्या कमेंट मधला कडक शॉट, बॉल सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या वाढती आणि पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगल्या धावा 40+ च्या खेळाडूंकडनं धावफलकावर जोडल्या गेल्या तसं म्हणायला हरकत नाही. कारण आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता ती मैदानाच्या आतनं दाखवली आहे. आपल्यामधली असणारी दाहकता ती मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित केली आहे. कारण डावाच्या सुरुवातीला जगदीश नाईक जग्गूच्या बॅटमधनं एक षटकार आला होता. त्यानंतर त्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर योगेश गुळवीच्या बॅटमधनं एक दमदार तडाखा आलाय आणि या षटकारांच्या जोरावर धावसंख्या ही सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. एंड बदललाय काय खेळ बदलेल ते आपल्याला बघायचं आहे. कारण या मॅचची सुरुवात स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंड कडनं झाली होती. तिथे 17 धावा या गोलंदाज बाळाच्या विरोधामध्ये घेतल्या गेल्या. आता मात्र ओव्हर नंबर 2 गोलंदाज प्रशांत गांगुर्डे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. ओव्हर नंबर 2 पुढचा बॉल यावेळेस मिळालाय फुल टॉस. मात्र जिथे पोचवायचं होतं बॉलला तिथे पोचवणं शक्य झालं नाही. हवेमध्ये राहिला आणि तदनंतर काऊ कॉर्नरच्या जवळपास एक चांगला कॅरी झाला. विकेट मिळाली. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका, पहिला आदरा लागलाय जग्गू, ज्याला माघारी परतावं लागेल. जगदीश नाईक बाद. या मुख्य व्यासपीठावर श्रीनाथ पाटील अंकल यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज ज्यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन सोहळा संपन्न झालं. दिलीपप्पा नाईक उपस्थित आहेत. रणजित नाईक साहेब उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर देवेंद्रजी नाईक देखील उपस्थित आहेत. सुखीर म्हात्रे, प्रेमनाथजी तरे, त्याचबरोबर जगदीश म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. प्रेमनाथजी नाईक साहेब देखील उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मॅचकडे घेऊन जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर या 4 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 21 पर्यंत जाऊन पोहोचली. 1 विकेटच्या पतनानंतर 1 विकेटचं पतन ते 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला झालाय. प्रशांत गांगुर्डे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर स्ट्रायकर एंड कडे आपल्याला अमोल तरे. चांगला बॉल गुणवत्तापूर्ण चेंडू. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेने वापर केला. आपल्या बोटांची जादू फलंदाजाला दाखवली. थोडंसं बाहेरच्या बाजूने कट करण्याचा प्रयत्न केला. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खेचून मारलंय, फेकून दिलंय प्रांगणाबाहेर. तगडा प्रहार, षटकार. एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला अमोलच्या बॅटमधनं. वन डाऊनच्या स्वरूपानं आलाय. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला त्याच्या माध्यमातून. वन बाउंड जोपर्यंत चेंडूला आपल्या हातामध्ये समाविष्ट केलं, रिटर्न केलं. 2 रन त्या रोखता येणार नाही. या 2 धावसंख्येच्या मदतीनं
धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती ती 29-29. सन्माननीय नंदू नाईक साहेब आणि विजयजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर शफल होताना फटका सजवलाय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे अमोलला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट, कारण मैदानाच्या आतनं विध्वंसकतेनं बॅटिंग करणारा अमोल यावेळेस मिड विकेटला क्लिअर करू शकला नाही. तिथे घुटना टेक स्ट्रोक खेळला होता, मात्र त्या स्ट्रोकवर त्याला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. महत्वाचा खेळाडू जो आता प्रांगणामध्ये येतोय, मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय हरीश जोशी. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूची एक वेगळी जागा स्वतःच्या कर्तृत्वानं त्यानं निर्माण केली. जॉर्ज बेली ऑफ भिवंडी असं म्हटलं जातं त्याला. आणि तो हरीश जोशी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर तिथेही एक सरसेनापती गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतोय. करेश म्हात्रे, बॉल ऑफ भादवड असं म्हटलं जातं, आणि तो करेश आलाय. पहिलाच बॉल, विकेटची संधी, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच कॅरी झालाय, माघारी परतावं लागेल. योगेश गुळवी बॅक टू द डगआउट. सन्माननीय विजयदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव मोटर्स चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतो. इथे प्रयत्न झाला नाही, प्रयत्न कदाचित व्हायला हवा होता. सचिन नाईक तिथे होते. दोन बंधू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळते. चंद्रकांत जोशी मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये आलाय. इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याकरता त्याला मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलं गेलंय. हरी जोशी, त्याची खेळी खूप महत्वाची असेल या मॅचमध्ये. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवेल आणि प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटण्याची संधी देईल असा एक दर्जेदार फटका. षटकार 6. सन्माननीय बिपिनजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल करेश. यावेळेस फुल टॉस मिळाला, ऑन साइडला बॉल चाललाय, वन बाउन्स, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार, चौकार. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी ती आपल्याला करेशकडनं पाहायला मिळते. यावेळेस मात्र योग्य टप्प्यावर होता, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं, हलकासा आतल्या बाजूने येतोय, त्याला फक्त दिशा दिली. एक सिंगल ती घेणं गरजेचं होतं. आणि हरी जोशी जर आपण पाहिलं तर जे म्हणतात ना लंबी रेस का घोडा, अगदी त्या पद्धतीचा खेळाडू आहे. डावाला कसं सावरायचं ते योग्य तऱ्हेनं ठाऊक आहे. खूप वेळा
भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या सिच्युएशनमध्ये बॅटिंग करायची असते तेव्हा तेव्हा चांगली खेळ करून गेलाय तो. एक चांगला एक्सपिरियन्स असणारा खेळाडू आहे, आयकॉन लेवलचा खेळाडू आहे आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये एक चांगली इनिंग साकारतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता पुढे सरकत असताना जाऊन पोचतीये 42. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हर माफ करा 3 ओव्हरचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय आणि प्रतिषटक 14 ही सरासरी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 रन 14च्या सरासरीनं 3 ओव्हर नंतर. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. कुणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जाईल, कारण हे मैदान असं आहे ना की इथे 14-15 रन्स पर ओव्हर सहजतेनं बनू शकतात. इथे खूप लवकर चेंडू ट्रॅव्हल होतो. हरेश मलावकर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय, जबाबदारी दिली गेली आहे, ती जबाबदारी त्याला यशस्वीरित्या पूर्ण करावी लागेल आणि ही जबाबदारी तो कशा पद्धतीनं पार पाडतोय ते आपल्याला बघायचं आहे. आज इथल्याच खेळाडूंच्या विरोधात चांगला खेळ तुम्हाला दाखवायचा आहे, कारण तुमचे बारकावे तुमच्यामध्ये असलेले पैत्रे ते या खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात चांगली कामगिरी करणं हे कठीण असतं आणि तेच काम करण्याकरता हरीश आलाय. इथे ऑफस्टंपवर चांगला बॉल, एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करत होता, अवे फ्रॉम द बॉडी. तिथे बॉलला खिचून मारण्याचा प्रयत्न होता, त्या कारणानं बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते योग्यतेचं नव्हतं. एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागलं. एक रन त्या महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेटच्या खेळाचा श्वास असं म्हटलं जातं सिंगल आणि डबल्सला. त्या सिंगल तुम्हाला घेत राहावं लागतात, कारण त्या सिंगल्स तुमच्यावरचं प्रेशर रिलीज करतात. हरी पुन्हा एकदा स्ट्रायकर एनकडे हरीच्या विरोधामध्ये कमी गतीनं तिथे ऑफस्टंपच्या बाहेर टाकला होता, मात्र योग्य फटका सजवलाय. क्रिकेटच्या पुस्तकी फटक्याला इथे अंजाम दिलाय. बॉल गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सीमा रेषा पार, चौकार. Thank 47 ऑन बोर्ड. पुस्तकी फटके जे प्रत्येकाला पाहायला मिळतात, आवडतात ते पाहायला. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा आलाय. शकील कोटी सर आमच्याशी जोडले गेलेत. वाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून येतो. खूप चांगली पंचाची भूमिका नेहमीच राहिली आहे. धावसंख्या 48 रन्स. एक चांगली टोटल उभी राहावी या अनुषंगानं प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. हरी जोशी अगदी जबाबदारीनं खेळ मैदानाच्या आतनं करतोय. कमी गतीने टाकला होता, ओळखला आणि भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, दूर सीमा रेषा पार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार 6. +50 रन्स धावफलकावर उभा राहत आहेत. धावफलक जर आपण पाहिलं तर 54 धावा 3 विकेटच्या पतनानंतर धावफलकावर आहेत. स्लोवर 1 हा बॉल जर फलंदाजाला ओळखता आला नाही तर तो गोलंदाजाकरता कारगिर असतो, मात्र हाच बॉल जर ओळखला तर डोकेदुखी ठरतो आणि ते ठरले यावेळेस. फुलटॉस त्याला उडवलंय, बॅक टू बॅक दुसऱ्यांदा फेकून दिलंय सीमा रेषा पार, षटकार. बॅक टू बॅक दुसरा धमाका मैदानाच्या आतनं 6. नेहमीच असतोय तो संगतीला श्रीनाथ पाटील भाऊ त्याचा. विजय दादा लयच म्हणतो, विजय दादा लयच म्हणतो. जगदीश म्हात्रे गुरुला, आहो जगदीश म्हात्रे गुरुला. दोस्ती यारीत फेमस झालाय विजय पाटील भादवडवाला. दोस्ती यारीत फेमस झालाय विजय दादा भादवडवाला. विजय पाटील भादवडवाला. दोस्ती यारीत फेमस झाला. दोन टीम टॉस करता रेडी राहायचं. एका बाजूने जय हनुमान आणि दुसऱ्या बाजूने जय खंडोबा. यावेळेस मात्र ऑन साइडला इथे फटका चांगला आहे, बॉल जाईल, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. 4.
दिमागदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये हरीश जोशी करत असताना पाहायला मिळतोय. 64 ऑन बोर्ड. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर पडला, पुन्हा एकदा बाहेर राहिला. व्हाईटचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून येतोय. हरीश जोशी स्वभाव जेवढा शांत आहे ना, फलंदाजी त्याच्या बिलकुल विरुद्ध आहे. स्वभावानं शांत असलेला खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये तिखट फलंदाजी करता ओळखला जाणारा हरीश जोशी मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 31 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकार 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस ऑफ्टमोरला चांगला फटका खेचला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे. चांगली फिल्डिंग विजय पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला जोवर उचललं, रिटर्न केलं, 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. 40+ आणि रनिंग क्रिकेटमधले जे खेळाडू आहेत त्यांची योग्यतेनं सांगड. 4 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर 66 3 विकेटच्या पतनानंतर एक चांगली टोटल जी धावफलकावर उभी राहतीये. या ओव्हरमध्ये 24 रन्स आल्या. 24 रन्स या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. बाळा नाईक पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रशांतनं 12 धावा दिल्या. त्यानंतर करेश म्हात्रे आला, ज्यानं 13 धावा देत 1 विकेट घेतली आणि हे षटक खूप महागडं, या डावातलं आत्तापर्यंत सर्वात महागडं षटक हरेश त्यानं हाताळलंय. त्यानं तब्बल 24 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. 4 ओव्हरचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, जे करेश म्हात्रे त्याच्या हातामध्ये सुपूर्द केलं गेलंय. कारण या टीमचा आधारस्तंभ आहे, महत्वाचा खेळाडू आहे आणि तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. सदीक भाबे सर आमच्या समालोचन कक्ष जॉईन करतायत, त्यांचंही स्वागत आहे. पुढचा बॉल इथे दमदार, कलात्मक, दर्शनीय आणि दर्जेदार असं म्हणू शकतो त्या फटक्याला. असा एक दर्जेदार फटका मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. 4. तगडूजी 70 ऑन बोर्ड, 70 धावा. यावेळेस पुण्याच्या एकदा उडवलंय, हवा दिली आहे. इट्स अ हाय अँड हँडसम बॉल चाललाय सीमारेषा पार. हरी जोशी पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक हरी जोशी 40 या धावसंख्येवर. आता इथनं या डावामधले 4 चेंडू शिल्लक आहेत. हरी जोशीला 10 धावा बनवता आल्या तर तो 50 कंप्लीट करेल आणि टीम ही अगदी 42 धावा हरी जोशीच्या धावफलकावर आहेत. या डावातील 4 चेंडू ते अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे ऑफ स्टंपच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फंबल, खराब फिल्डिंग थोडीशी पाहायला मिळाली जरूर आणि दुसऱ्या धावे करता आलाय तिथे बोट आकाशाकडे गेलाय. माघारी परतावा लागेल हरीला. वैयक्तिक 43 धावा करून एक दमदार इनिंग खेळून हरी जोशी मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब खेळ हरीनं मैदानाच्या आतमधनं प्रदर्शित केला आणि सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा जॉर्ज बेली असं म्हटलं जातं आणि अगदी तशीच एक दमदार इनिंग आपल्याला हरी जोशीकडनं पाहायला मिळाली. डावातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 बॉलमध्ये कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय ते आपल्याला बघायचं आहे. नवीन फलंदाज क्रिश मैदानाच्या आतमध्ये आलाय. क्रिश नाईक चांगली बॅटिंग केली होती. भादवड टेमकरपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक सायकल पारितोषिक मिळून या खेळाडूला मिळाली होती. तो क्रिश नाईक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. चांगला खेळ दाखवावा लागेल त्याला इथेही. चांगला बॉल करेशकडनं, अगदी विक झोन असावा या खेळाडूचा. अगदी त्या पद्धतीने हा बॉल त्यांना हाताळला. कारण रोजच्या पाहण्यातले खेळाडू आहेत, त्यामुळे कुठल्या खेळाडूला कुठे बॉल टाकल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आपल्याला एक चांगला चेंडू हाताळता येऊ शकतो ते ठाऊक आहे प्रत्येकाला. ऑफ्टमोरनं उडवलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. अप्रतिम फटका, षटकार. मदन
पद्धतीने रंगेल, काय घडेल, काय बिघडेल हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं आपल्या सोबत जॉईंट होतील व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर. मैच किसका हो रहा है? मैच किसका? सर नेक्स्ट मैच ये है क्या? या ना टीम के ओनर टॉस लेना. मैंने टॉस लूंगा, मैं स्कोरर बन के आया. जाओ. अरे पापा उड़ाएंगे उधर आगे पीछे मत जाओ, ऊपर ही बैठो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि पाहुण्यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस देखील होईल. एका बाजूला उमेश नाईक आणि दुसऱ्या बाजूला बाळा तरे, दोन कॅप्टन इथे आलेले आहेत. जय हनुमान आणि जय खंडोबा असे दोन संघ इथे तुम्हाला पाहायला मिळते. ते मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभास्ते इथे टॉस केला जात आहे. आमची रजा घेताना सन्माननीय श्रीनाथ पाटील अंकल, त्याचबरोबर रणजित नाईक साहेब आणि दिलीप अप्पा नाईक देखील आमची रजा घेत आहेत. इथे टॉस केला जाईल. टोटल इथे 83 धावा झाल्या. 84 धावांचं एक विशाल लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. सुकीर मात्रे देखील आमची रजा घेत आहेत. सर्व पाहुणे इथे उपस्थित होते, सर्व आमची रजा घेत आहेत. आज सन्माननीय विजयदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने सुंदर अशी ही स्पर्धा आणि सर्व खेळाडूंसाठी एक विशेष सूचना आहे की आजची मेजवानी या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे. अभी जो मैच हो किसने बैटिंग? जॉर्ज बेली ऑफ भिवंडी, हरी जोशी याची बॅट आज चालली या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. 43 धावा बनवल्या त्याने. क्या टारगेट है? टारगेट क्या? उमेश नाईक अर्थातच जय हनुमान टीम संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच दुसऱ्या बाजूला जय खंडोबा, शंकरदादा जुकर फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान योगेश तरे फॅम टीम. कॅप्टन बाला तरे आणि उमेश नाईक याची तुम्हाला खेळी यानंतर पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ ठाणे, द ग्रेट व्हॉइस सिद्दीक बाबे सर तुमच्यासोबत जोडणार आहेत पुढच्या डावामध्ये. कुठेही जाऊ नका. एक से बडकडे एक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत. 4 संघांना लीग मॅचेस प्रमाणे इथे खेळवला जात आहे आणि त्यांचा खेळ सध्या सुरू आहे मैदानी शर्यतमध्ये, जिथे हरी जोशी याने तब्बल 43 धावा बनवून आपल्या संघाचा टोटल जो आहे 83 धावा बनवल्या आणि 84 धावांचा मोठा लक्ष ठेवण्यात आलेला आहे. धन्यवाद अक्षय पांडव, धन्यवाद संदेश पाटिल. दोस्तों आइए लौट चलते हैं गौरव मोटर चषक की अद्भुत दुनिया में. विजय दादा पाटिल के जन्मदिन के अवसर पे एक रोज़ का धमाका आपके सामने भादौड़ के महाराजा छत्रपति शिवाजी क्रीड़ांगन से आप तक आ रहा है. आप सभी का हार्दिक स्वागत है. क्या बल्लेबाजी की थी हरी जोशी ने. जॉर्ज बेली ऑफ भिवंडी कमाल की बल्लेबाजी की थी. लक्ष्य इस वक्त टीम आई गावदेवी सचिन भाऊ तरे फैम टीम के सामने 84 रनों का. देखिए विजय दादा पाटिल का आज जन्मदिन है और अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की हम बात करें तो दिनेश कार्तिक का जन्मदिन है. कल प्रथमेश पाटिल का जन्मदिन था. प्रिंस के ये अगला मैच जो होने जा रहा है 2 दिग्गज टीमों के बीच में. जय हनुमान योगेश तरे फैम टीम, कैप्टन है उमेश, और जय खंडोबा शंकर जुगर फैम टीम, शंकर चूकर फैम टीम, बाला तरे जिसके कैप्टन है. बहरहाल इस मैच की तरफ लक्ष्य काफ़ी भारी है. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. मनोज गुलवी चार्ली चैपलिन क्रिकेटर के नाम से जाने जाते हैं और नॉन स्ट्राइक पर है शैलेश मात्रे. गेंदबाजी की शुरुआत इस वक्त करते हुए टीम आई वज्रेश्वरी योगेश गुलवी फैम की टीम की तरफ से गेंदबाज जगदीश नाइक वंडर ऑफ भिवंडी. क्या कमाल का एटमॉस्फियर है. आसमान में बादल छाए हुए हैं. जगदीश नाइक पहली गेंद विद द टाइट स्विंग करना चाहते थे ऑन साइड में. गेंद शरीर से टकराई, कोई रन नहीं. आप देख रहे हैं गौरव मोटर चषक. जिंदगी की राह में तेज भागना है तो गौरव मोटर्स जाइए. स्विंग करना चाहते थे, ऑफ कटर थी, फिर बीट किया वहाँ पर मनोज गुलवी को. ये बहुत ही पुरानी
नोकझोंक है जगदीश नाइक और मनोज गुलवी के बीच में। जगदीश नाइक, श्याम नाइक गैलरी एंड से इस मरतबा गेंद को तान दिया आसमान में, लॉब कर दिया लॉन पे, फील्डर मौजूद है और आउट हो गए वहां पर वाइडिश लॉन पे मनोज गुलवी। बड़ी विकेट जाती हुई मनोज गुलवी शून्य का चश्मा पहन के लौटते हुए, पहला झटका लगा है शून्य पे। नए बैटर मैदान में जाते हुए बहुत ही मजबूत काटी के सचिन नाइक। देखिए इस तरह के जो लक्ष्य रहते हैं, 84 आपको 5 ओवर में बनाना है। माना कि आउटफील्ड बहुत अच्छा है, विकेट बहुत अच्छा है और बाउंड्रीज भी ज़्यादा लगती है इस ग्राउंड पे, लेकिन इस ग्राउंड पे खेलने के लिए आपको जगदीश फ्लाइट दिया, हवा में बीट किया वाइट से शुरुआत होती है। हमारे बीच जय खंडोबा टीम के ओनर शंकर जुगर साहब का आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत। करेश मात्रे के लिए डगर आसान नहीं रहेगी। इस मरतबा बल्ले का एज लेकर गेंद थर्ड मैन पर 1 रन। लीग फॉर्मेट है, क्या कमाल की बॉलिंग कर रहे हैं पावर प्ले में जगदीश नाइक। ओ फिर ऑफ ब्रेक, कमाल की बॉलिंग। देखिए बल्लेबाज के सामने से अक्षय पांडव जब गेंद घूमती है तो बहुत मुश्किल रहता है उसको जज करना। गर्मी भी है, बादल भी छाए हैं, धूप भी खिलती है, बरसात भी गिर रही है। ऑन ड्राइव किया कारपेट के जरिए आउटफील्ड में, 1 रन बना, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, थ्रो पहुंचा है वाइड, 2 रन पूरे। लेकिन अगर हम देखें तो पहले ओवर की समाप्ति के बाद जवाब नहीं अच्छा दिया जा रहा है। टीम आई गावदेवी 11 की तरफ से सचिन भाऊ तरेफ एम टीम है। 1 ओवर में केवल 4 रन आए, संदेश पाटिल भिवंडीकर बता रहे। बचे हुए 4 ओवर में आपको 80 रन बनाना है। इसका मतलब है कि हर ओवर में आपको 20 रन बनाना है। क्या बल्लेबाजी की भिवंडी के जॉर्ज बेली, हरी जोशी ने। देखिए हर टीम को हम देखते हैं तो एक से बढ़कर एक खिलाड़ी है। जहाँ करेश है आई गावदेवी में, वहाँ हरी जोशी है, आई वज्रेश्वरी में, जय खंडोबा में बाला तरे हैं, तो उमेश नाइक है जय हनुमान में। गेंदबाजी में अब वीआईपी एंड से बुलाया गया है गेंदबाज कृष्ण नाइक। भादोर टेमगढ़पाड़ा प्रीमियर लीग में एक खिलाड़ी काफ़ी चमका था। फील्ड की जमावट पे एक नज़र डालते हैं। एक फ्लाई स्लिप है, एक कवर पॉइंट है सर्कल में, एक शॉर्ट फाइन लेग है। 3 खिलाड़ी इस वक्त सर्कल में है। कृष्ण नाइक पहली गेंद फुल पे लेकर ड्राइव किया आउटफील्ड में, 1 रन। यहां पे रन आउट हो गए हैं। दूसरा झटका लगता हुआ टीम को। नए बैटर मैदान में आते हुए देखिए अधिकांश बार वॉल ऑफ भादवर करेश मात्रे। हालांकि करेश मात्रे के लिए डगर आसान नहीं है, लेकिन ये वो खिलाड़ी है जो कभी भी और कहीं भी और किसी भी ग्राउंड पर ये क्षमता रखता है कि मैच का पासा पलटे। ही इज अ कैप्टन, वैसे वो कैप्टन भी है। कृष्ण नाइक हमारे बीच
सतीश मसने सिंगर हैं। अगर 3 गेंदों में सचिन नाइक 3 सिक्सर, करेश 3 सिक्सर लगा दें तो 500 रुपये का इनाम है। बहरहाल सचिन नाइक सामना करें क्रिश नाइक। इस मरतबा गेंद गली में गई, हवा में भी थी। शैलेश मात्रे ट्राइप लगाना चाहते थे सामने। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर 6। आज बर्थडे बॉय विजय दादा पाटिल अगर हैट्रिक 6 करेज लगा दें तो उनके तरफ से भी 1000 का इनाम है। सूरज बादलों में छुपता हुआ करेश मात्रे के लिए टेस्टिंग आहे। नक्कीच सतीश मसने यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 5000 करिश मात्रेसाठी ठेवण्यात आलेले आहेत। स्विंग किया है, कारपेट के जरिए आउटफील्ड में पहुंची है। लोअर फुल टॉस गेंद थी। क्रिश नाइक भी जालंधर नाइक मशहूर क्रिकेटर के सपूत हैं और क्रिकेट उनको विरासत में मिला है। नक्कीच आपल्यामध्ये सागर तरे देखील उपस्थित झालेले आहेत। थोडेसे इंजर्ड आहेत, मात्र क्रिकेटपासून दूर नाही आहेत, एन्जॉय करण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले आहेत। वन ऑफ द ग्रेट प्लेयर। इस मरतबा गेंद आसमान में खड़ी रह गई है। स्कार है, बहुत बढ़िया जज किया जा रहा है और आउट होते हुए शैलेश। विकेट नंबर 2 गिरता हुआ। ही वाघाच्या जात बात है आली विजय पाटिल की यारी निराली। दोस्तों आप देख रहे हैं इस वक्त गौरव मोटर चषक विजय दादा पाटिल के जन्मदिन के अवसर पर ये एक दिन का धमाका आपके सामने पेश किया जा रहा है। भादवार में छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन भादोर टेमगरपाड़ा में नए बैट्समैन भूषण मात्रे आए गर्म पानी में। अच्छी बॉलिंग करें क्रिश। आते ही बल्ला घुमाया, गेंद ने टिप्पा खाने के बाद काटा बदला। गेंद विकेट कीपर के पास, कोई रन नहीं। क्रिश नाइक युवा गेंदबाज है, काफी टैलेंट है और अच्छे उभरते हुए खिलाड़ी हैं। आपकी बार फ्लिक कर दिया है, 6 रन। व्हाट अ स्ट्रोक, क्या गजब का शॉट था। अपने आप को गेंद के लाइन के अंदर लाए, गेंद को फ्लिक वर्क कर दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 6 रन। 2 ओवर की समाप्ति पे रन बने हैं। क्या 71 रन चाहिए। क्या होनी को अनहोनी में बदलेंगे करेश मात्रे। इनामात तो उनके लिए बहुत लगे हैं। गौरव मोटर्स, अगर आपको ज़िंदगी में आगे बढ़ना है और अपनी खूबसूरत कार के साथ सफ़र करना है तो तुरंत जाइए गौरव मोटर्स विजय दादा पाटिल साहब के पास और खूबसूरत कार में खूबसूरत हम सफ़र के साथ आगे बढ़िए। बहरहाल मैच की तरफ दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन। जॉर्ज बेली हारी आए हैं, ये अच्छा बैटल है। स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है। 6 रन, गजब का भिंगड़ी शॉट। डेंजर एक नंबर या भादवड गावाची शान। जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश मात्रे यो बॅटमन। धन्यवाद टीजे।
सन्माननीय विजयदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. सतीश मसने जे लागोपाठचे 6 षटकारांसाठी फिर से हवा में स्ट्रोक और क्या बड़ी विकेट. करेश मात्रे आउट. कमाल का विकेट लिया वहां पर हरी जोशी ने. लगता है कि मैदान में आज भिवंडी के जॉर्ज बेली हरी जोशी का जलवा सुपर से ऊपर चलता हुआ. कमी नाही काही विजय दादाला है. खेल लिया है. आते ही गेंद को कट किया. मोटा सिरा लेकर पहले बाउंस पे पहुंची गेंद. फ्लाई स्लिप में नितिन मात्रे थे वहां पर. 1 रन और आता है स्कोर में. 20 पे पहुंचा है स्कोर. दिल्ली दूर. सूरज बादलों से झांकता हुआ. बारिश भी हो रही है, बादल भी हैं, सूरज भी निकल रहा है. फिर अच्छी गेंद थी. बैकफुट पे गए. बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट. गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई. 4 रन. चौबीस पे पहुंचा है स्कोर. ये कमाल का शॉट है. ये कमाल का लेफ्ट स्वीप है. एक और चौका. कहते हैं जहां जागे वहीं सवेरा. गांगुड़े ने आकर ये 2 चौके भूषण मात्रे ने लगाए हैं. चौकों की हैट्रिक पे आए हैं हरी जोशी. सही फैसला. वाइड. 1 रन और आता हुआ स्कोर में. डूबते को तिनके का सहारा. बुढ़ते वाला कारी सा आधार. 29 पे पहुंचा है स्कोर. अभी भी लक्ष्य काफी दूर है. करेश मात्रे ज्यादा कुछ नहीं कर पाए. एक सिक्सर लगाया, आउट हुए. सुई चीट करने की कोशिश. ओवर समाप्त होते हुए 3. कुल स्कोर है 29. यहां से 12 गेंदों में 55 रन चाहिए. बारह में 55 यानी आपको लगभग 9 सिक्सर 12 गेंदों में लगाने होंगे. हालांकि इस ग्राउंड के कई कीर्तिमान हैं. जगदीश नाइक ने 7 में 7 सिक्सर ठोके थे. विशाल पाटिल ने इस ग्राउंड पे 6 में 6 सिक्सर लगाने का रिकॉर्ड है. इस ग्राउंड पे कई ऐसे कीर्तिमान हैं. पांच में 5 तो बहुत खिलाड़ी लगा चुके हैं. जब एक बार मैं कमेंट्री कर रहा था तो जावेद फारूकी ने लगाए थे और एक बार संदेश कर रहे थे. खेल की शुरुआत पेनल्टी मेड ओवर में गेंदबाजी के लिए अमोल तरे. फुल टॉस गेंद स्विंग किया सीधा फील्डर के हाथ में. एक और विकेट गिरता हुआ. 50 नंबर वाली है त्यांची गाडी. बात है यारो निराली. विजय पाटील की यारी निराली. बात है यारो निराली. विजय देखिए, पाटील की यारी आज निराली. विजय दादा पाटिल के जन्मदिन के अवसर पर एक दिन का धमाका खेला जा रहा है. गौरव मोटर्स चषक. इसके बाद
जो मुकाबला है वो भी ज़बरदस्त है। उसके बाद विनर वर्सेस विनर, लूज़र वर्सेस लूज़र। फुल टॉस गेंद सामने ड्राइव करते हुए, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। हालांकि टीम जब दबाव में आती है तो फुल टॉस गेंदें भी कनेक्ट नहीं कर पाती। जिस तरह बल्लेबाजी की हरी जोशी ने, उसका जवाब ही नहीं दे पाई। अच्छा परफॉर्मेंस हम देख रहे हैं इस वक्त। टीम आई वज्रेश्वरी टीम का खींच के मारा है, पुल है, पावरफुल है, 6 रन। छोटी गेंद थी, इंतजार किया और वार किया, लेट एंड ग्रेट। जैसे ही छोटी गेंद मिली बैकफुट पे चले गए, बहुत खूबसूरत खींच के मारा हुआ स्ट्रोक, 6 रन। हालांकि अभी भी मंजिल बहुत दूर है, लेकिन जीत और हार के फासले को कम करना होगा। फ्लिक किया है, गजब का शॉट है, 6 रन। थोड़ा लेट से जागे हैं बल्लेबाज, हालांकि काम पहले करना मांगता था। और बैक टू बैक दूसरा सिक्सर लगाते हुए बल्लेबाज भूषण मात्रे अब तक 3 सिक्सर 2 चौके लगा चुके। इनके लिए इनाम नहीं है, अथवा ये सिक्सर के हैट्रिक पे हैं। एक बात है, ये लीग फॉर्मेट है, एक मैच हारने से स्कोर कितना पहुंचा है? महंगे साबित हो रहे हैं गेंदबाज अमोल तरे। विट्ठल काका के सपूत हैं, गोल्डन मैन के नाम से जाने जाते थे, लॉन्ग ऑफ पे फील्डिंग करते थे। अच्छा ड्राइव, मिड ऑफ पे खिलाड़ी, कोई रन नहीं। अब गर्मी बहुत तेज होती हुई, ओ बाल बाल बच गए, बाल बाल बच गए। एक ओवर में संदेश ये बताइए कितने चाहिए? आधे रन बने और आधे चाहिए 42। देखिए 2002 में ये कारनामा जगदीश नाइक ने इसी ग्राउंड पे किया था, जब नो बॉल भी था और एक ओवर में 43 रन बनाए थे, 7 सिक्सर। हालांकि भिवंडी टेनिस क्रिकेट में रिकॉर्ड पिंटू पाटिल के नाम है, एक ओवर में 49 रन। कैरिबियन प्रीमियर लीग वो कारनामा उन्होंने 23 दिसंबर 2017 को अंजाम दिया था। खेल की शुरुआत होती हुई इस मरतबा घुटना टेक के खेला है, 1 रन। अब 5 गेंदों में 41 रन बनाना मानो लगभग होनी को अनहोनी में बदलना है। फ्लिक कर दिया है, गजब का शॉट है, 6 रन। इस खिलाड़ी ने काफी इंप्रेस किया है। भूषण मात्रे क्या बल्लेबाजी कर रहे हैं, 4 सिक्सर 2 चौके लगा चुके हैं और ऑनसाइड का उनका स्ट्रॉन्ग जोन है। हालांकि बेहतरीन स्क्वायर कट भी लगाया था।
शुरुआत अच्छी नहीं हुई थी। जगदीश नाइक ने दबा दिया था पहले ओवर में। हमारे बीच जय हनुमान स्पोर्ट्स के योगेश तरे आ चुके हैं, आपका स्वागत। बैकफुट पे गए, फोर्स किया, वाइडिश का वो कॉर्नर में खिलाड़ी है, एक ही रन आता हुआ। 50 रन हुए हैं, लेकिन एक तरफा मुकाबला अभी तक चल रहा है। मेरा साथ निभा रहे हैं वॉइस ऑफ वाड़ा अक्षय पांडव, और हमारे साथ हैं वो कमेंटेटर जो हर तरह से छाया रहा, अंदर आती भी गेंद बैकफुट पे जाके फोर्स किया, लॉन्ग ऑन पे 1 रन। संदेश पाटिल बेवंडीकर प्रिंस पे इसका टेलीकास्ट जा रहा है। प्रथमेश पाटिल देर रात अपना जन्मदिन मनाकर हमसे जुड़ते हुए बैकफुट पे गए, खींच के मारा है, पुल भी है, पावरफुल भी है, लेकिन बत्ती जलने बुझने के बाद तेल डाला जा रहा है। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 39। कितनी गेंदें बची? 1 गेंद। क्या हरी जोशी का रिकॉर्ड टूटेगा? ओ बढ़िया गेंद। हार्ड लक करेश मात्रे, लेकिन ये लीग फॉर्मेट है, अभी भी आपको मौका है।